नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्तवाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स. नवयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. साखर कारखान्यांवर इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी त्वरित उठवावी. केंद्र सरकारने कांद्यावर अचानक केलेली निर्यात बंदी तात्काळ उठवावी. दुधाला प्रति लिटर 35 रुपये भाव मिळावा. तर मागील वर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसून ती नुकसानग्रस्त भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ वर्ग करावी. अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीत नगर मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अचानक शेतीमालाचे भाव कोसळल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. शेतकरी संघटनेच्या या आंदोलनात उत्स्फूर्तपणे शेतकरी सहभागी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांसमोर बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले की केंद्र सरकारच्या अघोरी हस्तक्षेपामुळे ऊस, कापूस, दूध आणि सोयाबीन यांना मिळणारा बाजारभाव अत्यंत तुटपुंजा झालाय. रात्रीतून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ऊसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलवरही बंदी घातली आहे. दुधाचे दरही 15 ते 20 रुपयांनी कमी केले. सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघेनासा झालाय. केंद्राच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून यात तातडीने सुधारणा केली नाही तर शेतकरी संघटना अधिक व्यापक स्वरूपात उग्र आंदोलन हाती घेईल असा इशारा देत शेतकऱ्यांना नक्षलवादी होण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाहीये. अशी परिस्थिती निर्माण करण्यास केंद्राचे धोरण कारणीभूत ठरू लागले. पेट्रोल, डिझेल, रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशक, औषधे, मजुरीचे दर भरमसाठ वाढत चालले असताना त्या तुलनेत शेतमालाचे बाजारभाव दिवसेंदिवस घसरत चालले आहेत. शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे मिळण्याची संधी चालून आलेली असताना केंद्र सरकारने कधी आयात शुल्क तर कधी थेट निर्यात बंदीच लावून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळल्याचा प्रकार वारंवार केला जातोय. शेतकरी वर्ग देशोधडीला लावला जातोय. कृषी प्रधान म्हणून भारत देशाचा गौरव केला जातोय तर दुसरीकडे शेतकरी वर्ग विविध केंद्र सरकारच्या धोरणामुळे नागवला जातोय असा विरोधाभास निर्माण झाला आहे. उद्योगपती आणि भांडवलदारांचे भले करण्याच्या नादात शेतकरी पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर गेलाय. शेती व्यवसाय जिकिरीचा झालेला असताना केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी हिताच्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं असताना तसे मात्र घडत नाहीये. शासनाने शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता कांद्यावर लादलेली निर्यात बंदी तातडीने मागे घ्यावी अशी मागणी करत श्री मोरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा प्रखरपणे मांडल्या. यावेळी राजू शेटे, आडतेदार, प्रदीप वाळूज यांची भाषणे झाली आहे. आंदोलन झाल्याने नगर मनमाडच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन संपल्यानंतर मिळेल त्या रस्त्याने वाहनांची ये-जा झाल्यामुळे राहुरीची बाजारपेठही वाहनांनी गजबजून केली होती. तहसीलदार चंद्रजित राजपूत, पोलीस निरीक्षक श्री संजय सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आंदोलनादरम्यान झालेल्या प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय. नगर मनमाड रस्त्यावर शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग हाती घेत भजन करत केंद्र आणि राज्य सरकारचा अनोखा निषेध केलाय. यावेळी दुधाचे दर घसरल्याने रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करत रोष व्यक्त करण्यात आलाय. निवेदनावर रवींद्र मोरे, राजू शेटे, अनिल इंगळे, दीपक तनपुरे, दिनकर पवार, प्रमोद पवार, प्रकाश ओंडे, विनायक बाटे, रामभाऊ शिंदे, प्रवीण देशमुख, संजय अडसुरे, रियाज पटेल आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. याची सुरुवात यांनी जर लवकरात लवकर सुधारणा केली नाही तर यांना गोळ्या घातल्याशिवाय आपण सुद्धा स्वस्त भागणार नाही तुम्हाला सांगतो. कारण की ही लढाई आता शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. याची सुरुवात ही आज आहे. आपल्याला आता राहुरीपासून सुरुवात करावी लागणार आहे. कारण आपण बघतो आता आपण मुलांचे शिक्षण कसे करायचे, आपल्या लेकी बाळींचे लग्न कसे करायचे. आणि जर आपण बघितलं नोकरदार वर्ग यांना वेतन आयोग लागलेले, यांना महागाई बघताय, यांना वेळोवेळी यांचे पगार वाढतायत. फक्त शेतकरी असा आहे का तो रिवर्स चाललेला आहे. 40 रुपयाचं दूध 25 रुपये, 3000चा कांदा 1500 रुपये, ऊसाचे भाव तेच, खताचे भाव वाढत चाललेत. करायचं काय अशात? म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. आणि आपण आता किती दिवस बघत असणार आहे, किती दिवस यांची वाट बघायची. म्हणून आता काहीतरी करायची वेळ आलेली आहे भावांनो. तुम्हाला सांगतो आता जर आपण अशा स्वस्त बसत राहिलो तर आपल्याला एक तर नोकऱ्या नाही, एक तर आरक्षण नाही, कुठल्याच गोष्टी नाही. मागे तहसीलदार साहेब असतील, पीएस साहेब असतील,
सरकारपर्यंत पोहोचावा या ठिकाणी आपण या ठिकाणी आला आणि हा रस्ता लोक या ठिकाणी यशस्वी केला. खरं म्हणजे जे रस्त्यावर गेलेले जे नागरिक आहेत त्यांना हा त्रास सहन करावा लागला त्याबद्दल आपण त्यांची सर्वांची माफी मागतो. परंतु हे आमच्या शेतकरी बंधूंची वेदना आहे त्यासाठी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत. तर पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आणि मदतीची घोषणा केली होती 2 वर्षापूर्वी, ती मदत पण शेतकऱ्याला मिळालेली नाही. कारण की आपण बघतो 2 महिन्यापासून सातत्याने दुधाचे आंदोलनं चाललेत. दुधाच्या बाबतीत सरकार कुठलंही लक्ष देताना दिसत नाही, फक्त घोषणा करते सरकार. आणि यांना फक्त सत्ता राखण्यात माझा इंटरेस्ट आहे. शेतकरी मेला तरी चालन, फक्त म्हणायला आपला कृषीप्रधान देश आहे. आपण बघतो कृषी विद्यापीठाने गाईच्या दुधाचा 35 रुपये उत्पादन खर्च काढलेला आहे 1 लिटर दुधाचा, आणि आज दूध विकतं 25 रुपयांनी. मग हे सरकारला कळत नाही का? शेतकरी देशोधडीला चालला आहे. आणि तुम्ही बघितलं असं काल अचानक कांद्याची निर्यात बंदी केली. कांद्याचा विषय जर घेतला तर आत्ता 15 दिवसापूर्वी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आणि शेतकऱ्याचं पुरं पीक हे जमीनदोस्त झाले. आणि अशातच थोडे पैसे जे 10% 20% जे पीक शिल्लक राहिलं त्याला पैसे मिळायला लागले. तुम्ही लगेच निर्यात बंदी करून त्याचे पण बाजार पाडले. आणि ऊसाचा राहिला विषय, ऊस खूप कमी आहे. ऊस कमी आहे, शेतकऱ्याला पैसे मिळत नाही. 10 वर्ष झाले 2100-2200 रुपये शेतकरी भाव घेतोय. आणि महागाईचा दर 10-20 पटीत वाढला आहे. पण सरकार लगेच आता काय इशारा द्याल तुम्ही? इथेनॉलचे पैसे थोडे मिळायला लागले तर इथेनॉलची बंदी करायला लागले सरकार. आज आम्ही हे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन केलेलं आहे. आता शेतकरी हा पारतंत्र्य चाललेला आहे. शेतकरी हा स्वतंत्र नाहीच आहे. त्याच्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार त्याला नसल्यामुळं आता ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई शेतकरी आता सुरू करणार आहे. आणि आता ह्या सरकारने लवकरच जर याच्यातून धडा घेतला नाही तर दिसन तिथं आम्ही आमदार खासदारला ठोकल्याशिवाय राहणार नाही. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी अय्यूब पठाण, राहुरी.